नमस्कार. आज आपण बघणार आहोत बीटरूट पराठा. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला बीट स्वच्छ धुवून त्याचे साल काढून अशा फोडी करून मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या आहेत. तुम्ही फोडींऐवजी बीट किसून देखील घेऊ शकता. आता आपल्याला यात 3 ते 4 लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आणि आपल्याला यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला याची मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. इथे मी मिक्सरला अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता आपल्याला एका भांड्यात गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आहे. त्याचबरोबर आपण मिक्सरला बीटाची जी बारीक पेस्ट करून घेतली होती ती यात आता टाकायची आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून मळून घ्यायचं आहे. आपल्याला यात आधी पाण्याचा वापर करायचा नाही. जसं जसं पाणी लागेल तसं पाणी वापरून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आपलं पीठ मळून इथे तयार झालेलं आहे. आता आपल्याला यावर अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. तेल टाकून झाल्यावर आपल्याला पुन्हा हे पीठ एकदा मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यावर यावर झाकण ठेवून हे पीठ 10 मिनिटांसाठी असंच ठेवायचं आहे. 10 मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला पराठा जसा लहान मोठ्या आकारात पाहिजे असेल त्यानुसार इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे. पिठाचा गोळा करून झाल्यावर त्याला आपल्याला दोन्ही बाजूनी गव्हाचं कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे. छोटी पोळी लाटून झाल्यावर आपल्याला त्यावर तेल लावायचं आहे आणि त्यावर गव्हाचं कोरडं पीठ टाकायचं आहे. आता आपल्याला ही अशा प्रकारे दुमडून घ्यायची आहे. आपल्याला आता यावर पुन्हा कोरडं पीठ टाकायचं आहे आणि ज्या आकारात पराठा पाहिजे असेल त्या आकारात हे लाटून घ्यायचं आहे. कच्चा बीट खायला मुलं कंटाळा करतात, म्हणून तुम्ही अशा प्रकारचे बीटाचे पराठे करून मुलांच्या डब्यात देऊ शकता.
इथे मी गोल आकारातच पराठा बनवला आहे. तुम्ही तुम्हाला पाहिजे त्या आकारात पराठा बनवू शकता. तुम्हाला मी आणखी एक पराठा इथे लाटून दाखवणार आहे. आता मी अशाच प्रकारे सर्व पराठे लाटून घेणार आहे. आता लाटून घेतलेले पराठे शेकून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे. तवा गरम झाल्यावर त्यावर अशा प्रकारे चमच्याने थोडे तेल सोडायचे आहे. आता आपल्याला तव्यावर आपण लाटून घेतलेला पराठा टाकायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे. पराठा पलटी करून दोन्ही बाजूनी थोडा शेकून झाला की आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आहे. पराठा दोन्ही बाजूनी शेकला गेला की आपल्याला याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी पराठ्याला दोन्ही बाजूनी तेल लावून घेत आहे. पराठा बनवून तयार झालेला आहे. आता तो काढून घ्यायचा आहे. आता मी आणखी एक पराठा तुम्हाला इथे शेकून दाखवणार आहे. आता मी अशाच प्रकारे सर्व पराठे शेकून घेणार आहे. इथे आपले बीटरूट पराठे बनवून तयार आहेत.
हे पराठे तुम्ही नाश्त्याला देखील खाऊ शकता, तसेच मुलांच्या डब्यात देखील देऊ शकता. तुम्हाला जर माझ्या रेसिपी बघायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.